पण ऑनलाईन मध्ये आम्हाला लगेच कळायचं, व्हिडिओ म्यूट केला ना, डायग्राम नाही काढली. फिजिक्स म्हटलं की मुलं आधीच म्हणतात अरे बापरे मला नाही आवडत. जी पळून जाणारी मुलं असतात की अभ्यास आवडतच नाही, मुलं सगळे अपडेट्स देतात शिक्षकांना. आम्ही काल बाहेर गेलो होतो, इथं पासून आम्ही काल काय खाल्लं. मी जेव्हा तुम्हाला ऍक्सलरेशन शिकवीन, तुम्हाला आठवलं पाहिजे असं गाडी ऍक्सलरेट करतोय, तर अरे गोखले मॅडमनी सांगितलं होतं ऍक्सलरेट. तर टाइम ट्रॅव्हल हे जे फिजिक्स मध्ये आहे, तुम्ही बघा म्हणजे त्या काळच्या लोकांना टाइम ट्रॅव्हल माहिती होतं. तो ब्रह्मदेवाला जाऊन भेटून परत आला, याचा अर्थ त्याला टाइम ट्रॅव्हल येत होता. माझ्या क्लासमधल्या एका स्टुडंटला, आदित्य जोशी म्हणून आहे, त्याला 99.92% आहेत सीईटी मध्ये. विद्यार्थ्यांना काहीतरी देणं हे मला खूप आवडतं, त्यांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट व्हावा म्हणून मी नेहमी गोष्टी सांगण्यावर भर देते. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रगती देसाई आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या प्रेक्षकांचं मी आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, जग बदललंय, जगाप्रमाणे बदललं पाहिजे असं आपण अनेकांना ऐकलंय आणि हे तितकंच खरं पण आहे. कारण एवढ्या वर्षांमध्ये आपली शिक्षण पद्धती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे. अगदी गुरुकुल पासून आता डिजिटल युग सुरू झालंय किंवा डिजिटल शिक्षण सुरू झालंय. पण यामध्ये विद्यार्थ्यांचा खरंच फायदा आहे की तोटा? यामध्ये फायद्याच्या काय गोष्टी आहेत किंवा यामुळे नुकसान काय झालंय, हे प्रश्न अनेकांच्या मनात पडतात. आणि या गोष्टींबद्दल सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्याच्या प्रसिद्ध असणाऱ्या राईट अकॅडमीच्या संचालिका धनश्री गोखले मॅम. मॅम नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. एकंदरीतच काय सांगाल की आपली जशी शिक्षण पद्धती चेंज होत जातीये, प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन अपडेट्स येत आहेत, तर याचा खरं मुलांवरती काही इफेक्ट होतोय किंवा इव्हन तुम्ही शिकवताय तर तुम्हाला पण त्या म्हणजे त्या परिणामांचा एक फायदा होतोय की तोटा होतोय? फायदा तोटा असं म्हणण्यापेक्षा दोन्ही आहे. म्हणजे हे सगळं मिक्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण जर का शिक्षण म्हणजे पारंपरिक शिक्षणाकडून इकडे असा प्रवास जर का बघितला, तर सुरुवातीला आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती. आता गुरुकुल पद्धतीमध्ये काय होतं की मुलं गुरूंकडे राहायला जात होती. म्हणजे एक पर्टिक्युलर 8 वर्ष 9 वर्षाची मुलं झाली की ती गुरूंकडेच राहायला जायची, अशी पद्धत होती. आणि शिक्षण हे त्यांच्याकडे राहूनच व्हायचं. तर याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास साध्य होत होता. म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूज, ज्याला आपण आत्ताच्या काळात व्हॅल्यूज असं म्हणतो, मूल्य, ती मुलांची डेव्हलप होत होती. आता साधं उदाहरण देते मी तुम्हाला. आता तुम्ही एखादा 7वी 8वीतला मुलगा बघा, 13-14 वर्षाचा असतो तो. तर आता त्याला सकाळी शाळेत जेव्हा जायचं असतं तेव्हा त्याला त्याची आई सारखी सांगते की अरे उठ, आवर, अरे आता शाळेची वेळ झाली, आता व्हॅन येईल. स्वयंशिस्त मुलांमध्ये बाणवणं हे सध्याच्या पालकांसाठी खूप मोठं आव्हान तयार झालेलं आहे. ते गुरुकुल पद्धतीत तसं करावं लागत नव्हतं. म्हणजे करावं लागत नव्हतं म्हणण्यापेक्षा मुलं जेव्हा गुरूंकडे राहायला जायची तर आई वडील आणि गुरु आणि पूर्ण समाजानेच ही जबाबदारी घेतलेली होती की मुलांना घडवायचं. सगळी मुलं एकत्र असल्यामुळे काय होत होतं की ती सकाळी आपसुकच सगळीच जण उठणार, जे टीचर सांगतील तेच ते करणार, आणि मग स्वतःहून जाऊन काय लाकडं गोळा करणं वगैरे जे काय भाग होता तो करणार, स्वयंपाक करणार. ही स्वयंशिस्त आपोआपच अंगी बाणवली जात होती. पण आता तसं होत नाही. आता काय झालंय की आपण मुलांना 24 तास तर पाठवत नाही शाळेत. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ही घरातल्या फक्त आई वडिलांवरच येऊन पडली आहे. कारण जॉईंट फॅमिलीज पण फार आता नसतात, आई बाबा दोघंही नोकरी करतात. तर ही जबाबदारी जी पूर्ण समाजाने घेतलेली होती ती आता एकावरच येऊन पडली. त्यामुळे हे एक मोठं आव्हान तयार झालं. म्हणजे शिक्षकांसाठी आव्हान तयार झालं आणि पालकांसाठी पण. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की जेव्हा एखादा मुलगा म्हणजे जास्त मस्तीखोर असेल किंवा अभ्यास करत नसेल तर एक तुला बोर्डिंगला पाठवू किंवा हॉस्टेलला पाठवू, आता शिक्षा वाटायला लागली. म्हणजे जिथं की तुम्ही बोलताय की ती खरं तर समाजाने जबाबदारी घेतलेली होती आणि आता मुलांना ते घाबरवतायत की तुला बोर्डिंगला पाठवू. पण अजूनही जिथे हे बोर्डिंग चालतात किंवा सरकारी पण अशा काही संस्था आहेत, तर हे म्हणजे तिथे पाठवलं पाहिजे मुलांना, असं वाटतं का तुम्हाला एक शिक्षक म्हणून? आता आपण ह्याची पण कंपॅरिझन करू. म्हणजे हॉस्टेल आणि ऍक्च्युअल जे आता शाळेत मुलं जातात ते. पूर्वी काय होतं की जेव्हा ही मुलं, मी का म्हणते की समाजाने ही जबाबदारी घेतलेली होती, कारण राजा असू दे किंवा एखादा गरीब माणूस असू दे, सगळ्यांची मुलं गुरुकुलात जात होती आणि ती फी भरत नव्हती. आता आपण फी भरतो ना. आता शाळेमध्ये आपण त्याच्याकडे सर्व्हिस या दृष्टिकोनातून बघतो आणि ते साहजिक आहे. म्हणजे काळानुसार ही आपली मूल्य बदलली, पण शिक्षक तोच आहे. म्हणजे हॉस्टेलला पाठवलं ना तुम्ही तरी काहीच हरकत नसते.
शिक्षक तोच राहिलाय. बरोबर. फक्त आपल्याला असं वाटतं की बदल झालेत, पण शिक्षक अजूनही शिक्षकाची तळमळ तीच आहे की माझ्या विद्यार्थ्यांनाही मूल्य आलं पाहिजे. तुम्ही साधं उदाहरण मी परत तुम्हाला एकदा उदाहरण देऊन सांगते की शाळेत असू दे किंवा कोचिंग क्लासमध्ये मुलगा जाऊ दे, जर तुमचं विद्यार्थी किंवा तुमचा मुलगा मुलगी दररोज उशीर जायला लागले क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये, तर शिक्षक विचारतातच ना, का रे उशिरा आलास? म्हणजे त्यांना ही तळमळ आहेच आहे की ही जे वेळेवर येणं, ही जी शिस्त आहे, किंवा होमवर्क का नाही केलास, तर दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं, हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि हा गुण त्याच्यामध्ये आलाच पाहिजे. ही तळमळ आजही शिक्षकांमध्ये आहे. फक्त मी म्हणते तसं की आपल्याला शिक्षक आणि पालक यांना एकत्र होऊन थोडंसं काम करावं लागेल. आणि काळानुसार जे बदललेलं आहे, म्हणजे आता डिजिटल युग आलं, मुलांना आपण असं मुलांना म्हणू शकत नाही बस 2 तास चल कर अभ्यास, असं नाही होत. तर हे जे आहे ना, हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केले पाहिजे आणि ते झाले पाहिजे. पण आता पहिला तर गुरुकुलला मुलं जात होती, मुलं स्वतः जायची, तिथेच राहायची. आता काही वेळानंतर एक 8 तासाची शाळा झाली, 8 तास मुलं जायला लागली. पण आता तर मुलांना घरात शिकवलं जातं ऑनलाईन एज्युकेशनमुळे. मग हे जे झालेले म्हणजे जे अपग्रेड आहे, तर ते पॉझिटिव्ह वेनी तुम्ही बघता की निगेटिव्ह वेनी बघता? परत मी म्हणलं तसं नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर पॉझिटिव्ह बाजू पण त्याला आहे, नाही असं मी म्हणणार नाही, आणि निगेटिव्ह बाजू पण आहे. निगेटिव्ह बाजू फक्त एकच मी म्हणेन की आई वडिलांचा जो संवाद आहे मुलांशी, तो थोडासा कमी झालेला आहे. तो जर का आपण थोडासा वाढवला तर या नाण्याच्या पॉझिटिव्ह बाजू जास्त आहेत, असं मी तुम्हाला म्हणेन. ते कसं काय? अगदी छोटंसं परत उदाहरण, मी टीचर असल्यामुळे मी कंटिन्यू तुम्हाला उदाहरणं देऊन एक्सप्लेन करीन की पूर्वी आपल्याकडे खूप गोष्टी सांगायचे बघा आई वडील मुलांना. आता काय झालंय की मुलं घरात एकटीच राहतात, म्हणजे आजी आजोबा फार कमी प्रमाणात घरात असतात, आणि असले तरी जसं मी म्हणलं संवाद कमी झालाय. तर हा थोडासा आपण जर का वाढवला तर या गोष्टी सांगणे आणि त्या गोष्टीतून काहीतरी मूल्य शिकवणे किंवा काही छोटंसं काहीतरी एकमेकांना सांगणे, शेअर करणे, यांनी जे मुलांचा जो विकास होतो त्याच्यासारखा विकास दुसरा कशानेच होत नाही. माझ्याकडे मी जसं तुम्हाला सांगितलं की माझा स्वतःचा ऑफलाईन क्लास आहे आणि एक ऑनलाईन क्लास पण आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू नंतर. तर ऑफलाईन क्लासमध्ये आमच्याकडे एक स्टुडंट होता माझ्याकडे, आणि तो इयत्ता 8वीत तो माझ्याकडे आला होता. आणि जेव्हा तो 8वीत असताना सुद्धा त्याला बेरीज वजाबाकी सुद्धा येत नव्हती, म्हणून त्याची आई आमच्याकडे आली होती. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही एकदा यांचा मार्गदर्शन घेऊन बघा. तर मी तुम्हाला सांगते की मी त्याची थेरपी वगैरे पण चालू होत्या. आय थिंक डिस्लेक्सिया त्याला बहुतेक होता, तर त्याच्या थेरपीज वगैरे पण दुसरीकडे चालू होत्या. तर मी त्यांना विचारलं की ते काय घेतात थेरपीज मध्ये वगैरे, आणि मी माझ्या टीचर्सना सांगितलं माझ्याकडच्या की तुम्ही काहीच त्याला शिकवू नका, बेरीज वजाबाकी गणित गुणाकार भागाकार काही नको. तुम्ही पुढचे 15 दिवस त्याला फक्त गोष्टी सांगा, पंचतंत्रातल्या सांगा, हिसाब नीतीच्या सांगा. आपण लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली आहे, बुडबुड घागरी मांजरीची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, ती सांगा. 15 दिवस त्याला गोष्टी सांगा फक्त, आणि तो आला की त्याला विचारायचं की तू दिवसभर काय केलंस, आज काय दंगा केला, गप्पा मारायच्या त्याच्याशी, आणि 15 दिवसांनी आपण बघू, मग बोलू आपण. आणि मग जमलं तुम्हाला तर एखादं बेरीज वजाबाकी काहीतरी तुम्हाला काय शिकवायचं, एखादं पान वाचून घ्यायचं तर करा, असं मी त्यांना सांगितलं. 15 दिवसांनी मॅडम त्या मुलांनी 2 पानं भरून आम्हाला सायन्सचे क्वेश्चन आन्सर्स लिहून दाखवले, अतिशय सुंदर अक्षरात. हा संवादाचा इफेक्ट आणि परिणाम आपल्याला लगेच लक्षात येतो. मग आम्ही त्याच्या आईलाही सांगितलं की तुम्ही रोज काय त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, काय आवश्यक आहे. म्हणजे तो 8वीतला मुलगा, तुम्ही विचार करा, त्याला आम्ही डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन वरनं डायरेक्ट त्याला आम्ही सायन्सचे पानं लिहून आणण्यापर्यंत मजल गेली त्याची. इतका छोटासा फरक संवादाने होऊ शकतो. तर हा जर का आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणला तर मला नाही वाटत की या सगळ्याचे निगेटिव्ह इफेक्ट आपल्यावर होऊ शकतील. पण आता तुम्ही बोललात तसं की तुम्ही ऑनलाईन पण क्लासेस घेता आणि ऑफलाईन पण घेता, तर मग आता तुम्हाला ऑनलाईन टॅकल करायला थोडं जास्त कठीण जातं की ऑफलाईन? अशा मुलं तुम्ही ऑनलाईन ही भेटत असतील आणि ऑफलाईन क्लासेस मध्ये पण भेटत असतील, मग तुम्हाला जास्त हँडल करायला कोणतं इझी पडतं? करेक्ट, जसं मी मगाशी म्हणलं, परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर कोविडनी हे जे संवादाचं क्षेत्र मी म्हणते की संवाद कमी झालाय, हा कोविडनी अजून कमी केला.
बरोबर. कारण घरात कोणीच नव्हतं. बहीण भाऊ असतील तर ते दोघंच खेळणार, एकच मुलं असेल तर आई बाबा तरी किती वेळ देणार. त्यामुळे तो जास्त मीडिया समोर आला किंवा त्याला ऑनलाईनची सवय लागली स्टुडंटला. पण हेही मी तुम्हाला सांगते की याच्यामुळे स्टुडंट आणि शिक्षक जवळ पण आले एकमेकांच्या. कारण आधी शाळेत किंवा क्लासमध्ये जेव्हा आमच्याकडे मुलं यायची तेव्हा जर एक 30-40 मुलं आमच्या समोर असतील तर आम्ही काय म्हणायचो, ठीक आहे जाऊ दे, आता हा करत नाहीये ना, बघू नंतर बोलू ह्याच्याशी. पण ऑनलाईन मध्ये आम्हाला लगेच कळायचं, व्हिडिओ म्यूट केला ना, डायग्राम नाही काढली. टीचर इथे सांगतायत की काढ रे काढ, 4 सेंटीमीटर रेडियस काढ डायग्राम, पण व्हिडिओ म्यूट केलाय, काहीतरी मॅडम येत नाहीये. आता रेडियसनी सर्कल काढतायत नाही हे आम्हालाही माहितीये, काढता येतं. मग आम्ही त्यांना सांगायचो की फोटो टाक रे मला डायग्रामचा. ज्यांनी व्हिडिओ म्यूट केला होता की त्यांनी फोटो टाकायचा. की उलट त्यामुळे मुलांना हेही माहिती झालं की नाही मॅडम ऑनलाईन असलं तरी लक्ष ठेवतात बरोबर. त्यामुळे लक्ष ठेवायला इझी पडायला लागलं. उलट आम्हाला कळायला लागलं की जी मुलं व्हिडिओ ऑफ करतायत याचा अर्थ यांनी होमवर्क तरी केला नाही किंवा आता सांगतात ते करत नाहीत. पण आता तर सोशल मीडियावरती लगेच सगळं अवेलेबल होतंय. 5G, 7G, ChatGPT असे बरेच ऍप्स पण आलेले. बरोबर. त्यामध्ये पण तुम्हाला एक स्वतःला टिकवून ठेवणं थोडंसं जड जातंय? नाही जड जात नाहीये याचं कारण शिक्षक आहे मॅडम. होय बरोबर. कारण इन्फॉर्मेशन खूप आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ChatGPT आहे, गुगल आहे, वाटेल ते आहे, यू नेम इट अँड यू हॅव इट, असा जमाना आहे आपला. इन्फॉर्मेशन खूप आहे पण एक्स्ट्रॅक्शन ऑफ इन्फॉर्मेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मला काय हवंय हे विद्यार्थ्याला कसं कळणार ना, ते त्याला एक चांगला मार्गदर्शकच सांगू शकतो आणि एक चांगला शिक्षकच सांगू शकतो. त्यामुळे शिक्षकाचं महत्व असं नाही म्हणणार मी, पण शिक्षक हा त्याच्याच जागी आहे आणि त्याची ती तळमळ कधी कमी होणार पण नाही. आणि ते जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं नातं आहे ते ऑनलाईन गेलो म्हणून काही फारसा फरक पडतो असं मला वाटत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा ऑनेज नावाचा प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर हे जे नातं आहे हे टिकून राहावं त्यासाठी मी काय या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही कसं शिकवतो की आमचे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. जसं तुम्ही म्हणलात की व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन अवेलेबल आहेत युट्यूबवर, तसे आमचे व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. पण त्याच्यामध्ये आमच्या टीचर्सनी सगळ्या असं शिकवलंय की जसं काही आम्ही बोर्डवरच शिकवतोय. म्हणजे लाईव्ह लेक्चर चालू आहे असंच मुलांना वाटतं. त्यामुळे ह्याच्यावरती जरी कोर्सेस मुलांनी बघितले तरी त्यांना असं बिलकुल वाटत नाही की मी ऑनलाईन काहीतरी बघतोय. व्हिडिओ पॉज करतात त्यांना वाटलं तर, किंवा पॉज करतात, थोड्या वेळाने बघतात. रेकॉर्डेडचा फायदा होतो, परत बघता येतं, अनेक वेळा बघता येतं. हाही एक फायदा त्याच्यामध्ये आहे. आणि ते उलट मुलांना हाही एक चॉईस मिळाला की मला या शिक्षकाचं समजत नाही ना, ठीक आहे मी याचं नाही बघत, मी इतरांचं बघतो. बरोबर. ज्याचं मला आवडतं, जो शिक्षक मला आवडतोय त्याचं मी बघीन. हा एक फायदा पण ऑनलाईननी स्टुडंट्सना दिलेला आहे. तुम्हाला कशी काय कल्पना सुचली की आपण ऑनलाईन पण सुरू करू किंवा ऑफलाईन रेकॉर्डेड करू? कारण बरेच लोक आता रेकॉर्डेड नाहीयेत करत, लोक डायरेक्टली लाईव्ह लेक्चर घेत आहेत किंवा रेकॉर्डेडचा मिसयूज पण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला असं का वाटलं की आपण या फील्डकडे असं या वेनी उतरूयात म्हणून? कोविड मध्ये ऑनलाईन तर मी आलेच, सगळ्यांबरोबर मीही ऑनलाईन आले. त्याच्या आधीपासून ऑफलाईन क्लासेस होते? त्याच्या आधीपासून मी जवळजवळ 14 वर्षापासून मी शिकवते. अच्छा. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला हाच माझा उद्देश होता की अरे खरंच ना मुलांना हल्ली असं शिकवलंच जात नाही का, अरे ह्याला का बरं कळत नाही की हा वेळेवर येत नाहीये. म्हणजे असं मला वाटायचं की हे खरं तर ह्याला समजायला हवं होतं पण का बरं नाही समजलं, असं मला एक सारखं वाटत राहायचं. आणि मला विद्यार्थ्यांबरोबर राहायला खूप आवडतं. म्हणजे आणि माझे सगळे विद्यार्थी पण माझ्या बरोबर खूप म्हणजे कम्फर्टेबल असतात. तुम्हाला माहितीच असेल की मुलं सगळे अपडेट्स देतात शिक्षकांना. आम्ही काल बाहेर गेलो होतो, इथं पासून आम्ही काल काय खाल्लं सगळं सांगतात आम्हाला. तर मला असं नेहमी वाटायचं की नाही हे काहीतरी कुठेतरी मिस होत आहे आणि त्यातून मी खरं म्हणजे शिकवायला सुरुवात केली. आणि कोविडमध्ये मी तुमच्या प्रश्नाला परत येते, कोविडमध्ये मी पण ऑनलाईन आले. आणि तेव्हा मला सुरुवातीला मलाही असं वाटलं की अरे बापरे हे काय ऑनलाईन, आता मला भेटणार नाहीत मुलं, मी कसं शिकवणार. म्हणजे आता फिजिक्स मध्ये न्यूमरिकल्स पण खूप असतात, पण न्यूमरिकल्स मध्ये मी इंटरेस्ट कसा क्रिएट करू मुलांचा. एक तर माझा विषय असा आहे आवडत नाही मुलांना. फिजिक्स म्हटलं की मुलं आधीच म्हणतात अरे बापरे मला नाही आवडत. न्यूमरिकल्स तर मॅडम मी नाही सॉल्व्ह करणार, आधी सुरुवातच ही असते मुलांची. आता माझ्या समोरही हे आव्हान होतं की
ऑनलाईन मध्ये आता मी हे शिकवू कसं, तर मी झूम वरनं मी बोलतीये आणि न्यूमरिकल तो सॉल्व्ह करतोय की नाही, लॉग काढतोय की नाही, मी तरी कसं बघू. सुरुवातीला मलाही ते आव्हानात्मक वाटलं, पण मी जसं तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ ऑफ केला की मला समजायचं लॉग टेबल नाहीये समोर असं. तर त्यातून मला असं वाटलं की मुलांना हे आवडतंय, नाही असं नाही, मुलं शिकतात, जॉईन होतात, शिकतात, अडलेलं विचारतात, फोटो टाकतात आपल्याला मोबाईलवर. पण मला असं वाटलं की मुलांना असं काहीतरी हवंय की जे ऍक्च्युअल त्यांना फील आला पाहिजे, असं वाटलं पाहिजे की मी वर्गातच बसलोय. त्यातून मी हे ऑनलाईनची संकल्पना सुरू केली की असं रेकॉर्डिंग करायचं की ते त्यांना वाटलं पाहिजे की मी वर्गातच बसलोय. असं मला ते त्यातून ते सुचलं. काय प्रॉब्लेम आले तुम्हाला साधारण स्टार्टिंगला जेव्हा स्टार्टअप केला तेव्हा? तुम्हाला पण समोरच्याला समजतंय नाही समजतंय, कारण जेव्हा समोर मुलं असतील तेव्हा तुम्हाला एक्सप्रेशन्स बघून लगे लक्षात येत असेल, आणि अचानक डायरेक्टली ऑनलाईनला शिफ्ट झाल्यानंतर स्टार्टला काही प्रॉब्लेम्स वाटले तुम्हाला? खूप वाटले प्रॉब्लेम्स वाटले. म्हणजे काही काही हुशार मुलं जी होती त्यांचा एवढा प्रॉब्लेम नाही आला, ते लवकर अडॉप्ट झाले, कॅच केलं त्यांनी. आणि जी पळून जाणारी मुलं असतात की अभ्यास आवडतच नाही, ते बरोबर पळून जायचे. पण मग जसं परीक्षा जवळ यायला लागते तसं मुलांनाही त्यातले चॅलेंजेस समजतात. मग तेव्हा मात्र संपर्क जास्त करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आमच्यासाठी तेव्हा, शिक्षकांसाठी, की तू हे केलंस का, आणि केलं नसशील तर ते कधी करणार आहेस, आणि त्याचं ते मला तू प्रूफ काय देणार की तू केलंस. हे सगळं ऑनलाईन बघणं, म्हणजे हे सगळं व्हॉट्सअप वरतीच घेणं किंवा गुगल ड्राईव्ह वरनं फोटो टाकून ते व्हेरीफाय करणं, चेक करून देणं, हे सगळं खूप मोठं आव्हानात्मक काम होतं. ते आम्ही सगळ्या शिक्षकांनी तेव्हा पेललं. अजून आता आपल्या वेगळ्या मुद्द्याकडे की आधीची जी शिक्षण पद्धती होती आणि आता जे अपडेट्स आलेले आहेत त्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटतं? काही हातातून गमावलं आपण, किंवा या मुलांकडून निघून गेलं ते, किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी पण घडतायत, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? गमावलं म्हणू शकतो आपण की गमावलं म्हणजे त्यांना आता खरं तर त्यांना डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. तुम्ही विचार करा, माझी पिढी जेव्हा लहान होती आम्हाला डिस्ट्रॅक्शन्स काहीच नव्हते. म्हणजे शाळेत जाणं, अभ्यास करणं आणि फार तर फार खेळायला जाणं, ह्याच्या पलीकडे, म्हणजे खेळायला जाण्याच्या पलीकडे काय डिस्ट्रॅक्शन्स आम्हाला काहीच नव्हते. तसं आताच्या पिढीला नाही, त्यांच्या हातातच सोशल मीडिया आहे, त्यांना खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. किंवा आमच्या पिढीसाठी, किंवा आमच्या थोडासा अजून एक मागे पिढी आपण म्हणू, त्यांना बाहेर खाणं हा प्रकार सुद्धा माहिती नव्हता. पण आताच्या मुलांचं तसं नाहीये. स्पोर्ट्स, आता त्यांना इतकं कॉम्पिटिशन आहे, त्यांना स्पोर्ट्स पण करायचं असतं, त्यांना काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी, नवीन शिकायचं असतं. कोणाचं म्हणणं असतं की मला क्रिकेट शिकायचंय, कोणाला फुटबॉल शिकायचं आहे. असं त्यांना इतर पण बरंच काय काय अवेलेबल पण आहे, आणि त्यांना ते करायची इच्छा पण असते. तर गमावलं असं म्हणताना आपण असं म्हणू की हे सगळं त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होत होतं. बरोबर की नाही? जेव्हा ते राहायला गुरुकडे होते तेव्हा गुरु ते म्हणेल ते शिक्षण त्यांना देत होता. बरोबर. सुरुवातीला सगळ्यांना, जसं आता 1ली ते 10वीचा अभ्यास सगळ्यांना करायचा, सगळे विषय शिकायचे, तसं तेव्हा सुरुवातीला काय वेदांचं किंवा उपनिषद किंवा काय असेल ते शिक्षण देत होते गुरु. मग नंतर तेही करत होते ना की फक्त योगामध्ये काही लोक शिकत होते, काही फक्त आयुर्वेद शिकायचे, तेही पुढे जात होते. तसं आता 1ली ते 10वी कंपल्सरी आहे, आणि मग आता मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. असं याचं कुठेतरी म्हणजे 10वी पर्यंत मुलांना फेलच करायचं नाही, याचा सगळ्यात मोठा लॉस आहे मुलांच्या लाईफमध्ये, असं वाटतं का तुम्हाला? हो, वाटतं. कारण त्यांना एक मोटिव्हेशन नाही राहिलंय. बरोबर. म्हणजे पास होणं हे एक मोटिव्हेशन होतं ना अभ्यास करण्यासाठी. बरोबर. तर आता पॉलिसीज बदलल्या आहेत. आता काही ठराविक इयत्तांना पासिंग कंपल्सरी आहे, ते पुढे ढकलणं आता नाहीये राहिलेलं. पण मला असं वाटतं की ते एक मोटिव्हेशन आहे ना. आपण सकाळी उठून काहीतरी करायचं, यासाठी मोटिव्हेशन काय, तर पास होणं हे एक मोटिव्हेशनचा भाग आहे. मी फिजिक्स कडे येते परत त्यासाठी, या मोटिव्हेशनसाठी. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फिजिक्स मुलांना आवडत नाही. बरोबर. तर या फिजिक्स आवडावं, त्यांचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट व्हावा, म्हणून मी नेहमी गोष्टी सांगण्यावर भर देते. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की गोष्टी सांगून आणि संवादातनं आपण केवढं मोठं अचीव्ह करू शकतो, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तर मी तुम्हाला ती शॉर्ट मध्ये गोष्ट सांगते. ऍक्च्युली गोष्ट पौराणिक आहे, म्हणजे
जुन्या काळाशी आता तुम्ही आपण शिक्षण पद्धतीबद्दल बोलतोय, भारतीय पुराणांबद्दल बोलतोय, तर गोष्ट पण पुराणातलीच सांगते मी. तर टाइम ट्रॅव्हल हे जे फिजिक्स मध्ये आहे, क्वांटम फिजिक्स आणि टाइम ट्रॅव्हल हे सगळ्यांनी या टर्म्स तर आता सगळेच जण ऐकलेले आहेत सगळ्यांनी. तर ह्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट मी मुलांना नेहमी सांगते. एक रैवतक नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता सत्ययुगामध्ये, आणि त्या राजाची मुलगी होती रेवती. आता रेवती अतिशय सुंदर होती दिसायला आणि खूप बुद्धिमान होती. प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचं खूप कौतुक असतं, तुम्हाला माहितीच आहे. तर ती खूप बुद्धिमान होती, खूप शिक्षण त्या काळातलं तिने घेतलेलं होतं. आणि राजाचं असं म्हणणं होतं की तिच्या योग्य मुलगा या पृथ्वीवर अस्तित्वात नाही, जो तिच्याशी लग्न करू शकतो. तिच्या तोडीचा तो हवा. ते तर आत्ताही असतं की माझ्या मुलीला योग्य, बरोबर, ती एवढी शिकली आहे. तर तसं तेव्हाही होतं राजाचं. तर राजाने असं ठरवलं की आपण ब्रह्मदेवाकडे जायचं आणि त्याला विचारायचं की हिच्या योग्य वर मला तू शोधून दे. तर त्यांनी ठरवलं आणि तो मुलीला घेऊन गेला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव त्याला भेटले आणि ते त्याला म्हणले की तू काळजी करू नकोस, तू पृथ्वीवर जा, तिच्या मुलीसाठी योग्य वर तुला मिळेल, तू काळजी करू नकोस, तू जा आता. आता तो निघाला आणि परत आला पृथ्वीवर. तो पृथ्वीवर आला, तो घाबरला, कारण त्याच्या वेळचं कुणीच नव्हतं तिथे. राज्य नाही, लोक नाहीत ओळखीचे, कुणीच नाही. आता त्याला कळे ना करावं काय. मग त्याला आठवलं की आपल्याला ब्रह्मदेवांनी सांगितलंय की तू कृष्णाला भेट तिथे. तर तेव्हा इथे द्वापार युग चालू होतं पृथ्वीवर. मग तो कृष्णाला भेटला, त्यांनी सगळी हकीकत त्याला सांगितली. कृष्ण म्हणला बरोबर आहे, तू जेव्हा तिकडे गेलास तर तू तिथून परत जाऊन येईपर्यंत इथली 2 युग उलटून गेलेली आहेत. आणि माझा मोठा भाऊ बलराम जो आहे तो तुझ्या मुलीच्या योग्य वर आहे, तर तू बलराम आणि रेवती यांचा विवाह करून दे. आता म्हणजे तुम्ही बघा, मग म्हणजे गोष्ट इथे संपते की मग राजा खूप खुश झाला, त्यांनी लग्न लावून दिलं आणि तो संन्यास घेऊन निघून गेला. तर तुम्ही बघा, म्हणजे त्या काळच्या लोकांना टाइम ट्रॅव्हल माहिती होतं. तो ब्रह्मदेवाला जाऊन भेटून परत आला, याचा अर्थ त्याला टाइम ट्रॅव्हल येत होता. तर अशा अनेक गोष्टी आपल्या पुराणांमध्ये आहेत. आणि मी मुलांना पण हेच सांगते, हे फक्त आता आपल्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचंय फिजिक्स मध्ये. म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ माइंड जे आहे ते तुम्हाला हळूहळू फिजिक्स मध्ये डेव्हलप करता येईल, सो दॅट तुम्ही रिअल लाईफशी ते सगळं रिलेट करू शकता. तर अशा गोष्टी सांगितल्या ना की मुलांना इंटरेस्ट क्रिएट होतो की हो, म्हणजे वी हॅव इट इन जेनेटिक्स ओनली. तर आपल्याला इंटरेस्टिंग असेल आणि आपण ते करू शकू असा विश्वास त्यांना वाटतो. हा विश्वास एकदा शिक्षक देऊ शकला की त्याचं काम संपतं. मला स्वतः अशी क्युरियोसिटी वाटते मॅम की तुम्हाला कसं काय फिजिक्स सब्जेक्ट आवडला की जो कोणालाच आवडत नाही? माझं शिक्षण मुळात मी इंजिनियर आहे. मी ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांच मधनं मी इंजिनियर झालेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर फिजिक्सचा पार्ट आहेच ना, त्यामुळे P2 तर मला खूपच आवडतं. आणि मला पहिल्यापासून म्हणजे मला 10वीला स्वतःला त्या काळात 86.13 असे पर्सेंट होते आणि 12वीतही मला फिजिक्स मध्येच 98 मार्क्स होते. आणि ओव्हरऑल म्हणजे ते PCM ग्रुप मध्ये 95%. इतके छान मार्क्स मला स्वतःला होते. म्हणजे आमची पिढी खूप सिन्सिअर पिढी होती की आम्ही फक्त अभ्यास करायचो, खरं सांगायचं तर. आणि त्यामुळे मला अभ्यास हा विषयच, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायला मला खूप आवडतं. म्हणजे तुम्ही मला एखादा काही विषय दिला की मी त्याचा पूर्ण अभ्यास करते की त्याचा इतिहास काय, त्याचं आत्ताचं काय आहे, पुढे काय होईल वगैरे, असं सगळं मला अभ्यास करायला खूप आवडतं. त्यामुळे मला लहानपणापासूनच सायन्स हा विषय आवडायचा. आणि हळूहळू मग इंजिनियर झाल्यानंतर तर मला फिजिक्स आवडायला लागलं. म्हणजे त्या एक्सपेरिमेंट्स वगैरे ते सगळं बघून फिजिक्स आवडायचं. आणि जेव्हा मी तुम्हाला म्हटलं, जसं जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तर जसं मगाशी मी म्हटलं की या व्हॅल्यूज का मुलांना येत नाहीयेत. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की अरे आपल्याला फिजिक्स आवडतं आणि याला का बरं आवडत नाही, म्हणजे कारण काय असेल असं. मग मुलं मला म्हणायचं की न्यूमरिकल्स नाही आवडत मॅडम, तो मॅथमॅटिकल पार्ट आहे ना तो आवडत नाही. किंवा एखादं मेकॅनिक्स मधलं काहीतरी सांगायची मुलं की हे नाही आवडत मला. मग माझ्या लक्षात आलं की यांना जर का सिंपल भाषेत आपण सांगितलं
एकदम सिम्पल, जसं मी तुम्हाला सांगितलं की गोष्ट सांगून इंटरेस्ट क्रिएट केला. सिम्पल. आता लाईट तुम्हाला सांगते, मी लाईटची सुरुवात 12वीच्या मुलांना शिकवताना सुद्धा डायरेक्ट टॉपिकनी करत नाही. मी मुलांना म्हणते की आधी लाईट म्हणजे काय ते मला सांगा, तुम्हाला काय वाटतं की काय लाईट म्हणजे काय आहे, ते आधी मी त्यांना विचारते आणि मग त्याच्या डिटेल्स मध्ये जाते. की म्हणजे सिम्पल एखादी गोष्ट आपण जर का ऐकली किंवा बघितली ना तर ती आपल्याला आवडते आणि मग आपण त्याच्या खोलात जातो असं. किंवा मुलांना म्हणते की मी जेव्हा तुम्हाला ऍक्सलरेशन शिकवीन तुम्हाला आठवलं पाहिजे असं, गाडी ऍक्सलरेट करतोय. मुलं कधीच विसरत नाही, हसतात वर्गात पण ती विसरत नाही. त्यांना आठवतं, अरे गोखले मॅडमनी सांगितलं होतं ऍक्सलरेट. ती मला येऊन सांगतात की मॅम तुम्ही काल सांगितलं होतं ना, बरोबर आहे मला आठवलं असं. तर माझाही असाच इंटरेस्ट क्रिएट झाला की मी रिलेट करायला लागले रिअल लाईफशी की हा हे इथे दिसतंय, मग ते इथे का चुकतंय मॅथमॅटिक्स असं. तर ते आणि मग आवड निर्माण होत गेली आणि शिकवतही गेले. इंजिनिअरिंग केल्यानंतर पण शिक्षक का व्हावं वाटलं किंवा शिकवावं का वाटलं मुलांना, याच रिझनमुळे का? हो, याच रिझनमुळे की कनेक्ट होणं आणि त्यांना ते असं जे एक बर्डन येतं ना मुलांना की अरे बापरे आता परीक्षा, हे जे बर्डन आहे ना त्या बर्डननी ती निम्मी झुकलेली असतात. त्यामुळे ते बर्डन नाहीसं व्हावं ही माझी फार इच्छा होती की असं बर्डन घेऊन अभ्यास नाही होणार कधी. इव्हन तुम्हाला सांगताय, माझ्या क्लासमधल्या एका स्टुडंटला, आदित्य जोशी म्हणून आहे, त्याला 99.92% आहेत सीईटी मध्ये. तर म्हणजे त्याचे एफर्ट्स हा वादाचा मुद्दाच नाही, म्हणजे त्यांनी खूप एफर्ट्स घेतलेच. पण आम्ही क्लासमध्ये काय करतो, त्यांच्याकडनं जवळजवळ 100 पेपर्स सोडवून घेतो. म्हणजे त्यांना परीक्षा ही भीतीच निघून जाते त्यांची. आणि जे आपण जेव्हा 100 पेपर सोडवून घेतोय मुलांचे, तर आम्ही त्यांचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करतो की या आठवड्यात पेपर सोडवला ना, मग काय चुकलं तुझं, येऊन भेट मला, हे बघ हे चुकलंय, हे पुढच्या वेळी चुकायला नाही पाहिजे. की त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो त्याला लिहिता येतोय की नाही हे पण महत्वाचं आहे ना. आणि मग सारखी परीक्षा देऊन देऊन त्याची भीती नाहीशी होते की ठीक आहे परीक्षाच द्यायची आहे ना, ठीक आहे. अचानक एकदम परीक्षेला सामोरं जाताना जी भीती मुलांच्या मनात बसलेली असते ती निघून जाते या प्रॅक्टिसमुळे. तर आम्ही त्याचं नावच ठेवलं की राईट टेस्ट सिरीज असं. म्हणजे की बरोबर एक्झॅक्ट आम्हाला काय हवंय ते आम्ही ते करून घेतो, म्हणून त्याचं नाव राईट टेस्ट सिरीज असं. आणि आम्ही हे आमच्याच क्लासचं नाही, आम्ही सगळ्याच मुलांना हे अवेलेबल करून दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे टेस्ट सिरीज, फक्त टेस्ट सिरीज साठी पण तुमच्याकडे स्टुडंट्स येऊ शकतात? म्हणजे माझा क्लास जसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर सगळेच जण ऍक्सेस करू शकतात, तसं माझा क्लास ठराविक म्हणजे बिब्बेवाडीत आहे, ऑफलाईन आहे ना. पण असं काही नाही, अगदी पुण्याबाहेरची मुलंही माझ्याकडे टेस्ट सिरीज देतात. आता ते सोपं झालेलं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं स्कॅन करू शकतो, मग आम्ही त्यांना PDF पाठवू शकतो, ते आम्हाला स्कॅन करून पाठवतात, आम्ही चेक करून पाठवतो. आणि झूम मीटिंग आहे, गुगल मीट आहे, असं भेटून आम्ही त्यांना सगळं चुका वगैरे सांगू शकतो. खरं तर या ऑनलाईन मुळे असं पण ऑन दी स्पॉट लगेच कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय असंही तुम्हाला एक्सपिरियन्स येत असतो? करेक्ट, लगेच सॉल्व्ह होतात. अगदी मुलांनी रात्री 10 वाजता व्हॉट्सअपला मला फोटो टाकला क्वेश्चनचा, तरी मी आन्सर पाठवू शकते ना, इतकं ते इझी झालेलं आहे. मग आता तुम्हाला जास्त ऑफलाईन सोयीस्कर वाटतंय की ऑनलाईन? दोन्ही. म्हणजे एकंदरीतच तुम्ही असं वेगळं अजून काय देताय मुलांना? म्हणजे टेस्ट सिरीज तर आहेतच, पण आता मार्केटमध्ये पण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि स्टुडंट्सना पण आता हे समजत नाहीये की आपण ट्रस्ट कोणावरती ठेवायचा. कारण आता तुमच्यासारखे शिक्षक पण फार कमी झालेत की खरंच त्यांना वाटतंय की या मुलांनी शिकावं. तर तुम्ही स्वतः जेव्हा एक्झाम्पल्स देताय तो पहिला तुम्ही स्टडी केलेला आहे की हे एक्झाम्पल याच्याशी रिलेट होतंय किंवा ऍक्सिलरेटर याच्याशी रिलेट होतंय ड्रायव्हिंगशी, हे तुम्ही स्वतः जेव्हा सर्च केलं तेव्हा तुम्ही हे केलं. अशी सध्या टीचर्स पण खूप कमी आहेत. तर यामधून तुम्ही काय सांगू शकाल आपल्या TODच्या माध्यमातून प्रेक्षकांना? तर मी असं सांगेन की मॅक्सिमम प्रॅक्टिस करायला हवी. जसं मी आता सांगितलं की आम्ही टेस्ट सिरीज मध्ये 100 पेपर सोडवून घेतो, तर याचं इव्हॅल्युएशन जे आहे, कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग हा एक वेगळा भाग आहे आणि ते प्रेझेंट करणं हा एक वेगळा भाग आहे. तर बहुतांशी मुलांना समजतं सगळं, कॉन्सेप्ट अंडरस्टँड होते. की जसं तुम्ही सांगितलं की माझ्यासारखे टीचर्स पण आहेत जे समजावून सांगतात, त्यांना समजतं. पण जेव्हा प्रेझेंटेशनचा पार्ट येतो त्यांना ते लिहिता येत नाही मुलांना. तर या ज्या टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं, तर आम्ही काय करतो, हे त्यांनी जे सोडवलेले पेपर आहेत, तर इव्हॅल्युएशन हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये स्टुडंट आणि पेरेंट्स यांना आम्ही समोर बसवतो आमच्या,
आणि टीचर त्यांना सांगतो की हे चुकलंय, हे चुकलंय, आणि मग पुढच्या वेळी तू काय प्रॅक्टिस केली पाहिजे, ते कसं तू सुधारून घेतलं पाहिजे. म्हणजे जे आपण मोठी माणसं सुद्धा म्हणतो की चुका रिपीट नाही होता का, तर हे लहान मुलांना कसं समजावून सांगणार आपण. तर हे लहान मुलांना म्हणजे इव्हन 11वी-12वीच्या, तर 8वी 9वी 10वी किंवा 11वी-12वी सगळ्याच मुलांना समजावून सांगताना तर त्यांना हे नंबर ऑफ पेपर्स सॉल्व्ह केले आणि त्यांना बसवून असं जर का आपण दाखवलं की अरे हे तुझं चुकलंय, आता एवढे मार्क मिळाले हरकत नाही, पण हे चुकलेलं पुढच्या वेळी दुरुस्त कर, की लगेच त्याला ते पुढच्या आठवड्यात पेपर द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, यामुळे कंटिन्युअस प्रॅक्टिस पण राहते आणि आपसुकच त्यांचा रिझल्ट चांगला येतो. की माझ्या मनात जे आहे, मला जे कळलंय ते मला लिहिता आलं पाहिजे, हे जे भाग आहे हा या टेस्ट सिरीजमुळे शक्य होतो. पण आता मुलांमध्ये वगैरे किंवा पॅरेंट्स पर्यंत तुम्ही कसं पोहोचता? तर आमच्या क्लासमधली जी मुलं आहेत ती तर आम्हाला तिथेच भेटतात, त्यामुळे प्रश्न नाहीये. जी बाहेरून आमच्याकडे येतात, पुण्याबाहेरून किंवा आमच्या क्लासच्या रेडियसच्या बाहेरून, तर त्या मुलांना आम्ही PDF पाठवतो पेपरचे, आणि ती मुलं आन्सर लिहिल्यानंतर आम्हाला स्कॅन करून पेपर पाठवतात. अरे वा. आणि मग आम्ही ते चेक करतो प्रिंटआउट काढून, आणि एक झूम मीटिंग किंवा गुगल मीट मुलांची अरेंज करतो, मुलांची आणि पेरेंट्सची, आणि त्याच्यामध्ये सगळे टीचर्स हे त्यांना सगळे पॉइंट्स सांगतात जे मी तुम्हाला मगाशी सांगितले. अजून एक यामध्ये की त्या मुलाचा स्टडी किंवा जो काही तो अभ्यास करतोय हा एक टीचर स्टुडंट पेक्षा पॅरेंट्सनी पण किती लक्ष दिलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे का, हे किती इम्पॉर्टंट आहे सध्या? एक शिक्षक म्हणून मी सांगेन की दिलं पाहिजे, पण एक आई म्हणून मी सांगेन की देणं शक्य होत नाही. कारण मी पण वर्किंग पेरेंट आहे ना, म्हणजे जसं मी टीचर आहे तशी मी वर्किंग आई पण आहे. तर कधी कधी आईला खरंच शक्य होत नाही की एक ठराविक वेळ देऊन मुलाला एखादं प्रिन्सिपल शिकवणं, एखादं तत्व शिकवणं, हे आईला खरंच कधी कधी शक्य होत नाही. तर लक्ष देणं म्हणजे काय की आमच्यासारखे शिक्षक जेव्हा असं वेगवेगळ्या माध्यमातून टेस्ट सिरीज म्हणा किंवा मी मगाशी सांगितलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म, तर जेव्हा हे शिकवतायत किंवा एफर्ट्स घेत आहेत, तर तेव्हा फक्त आईने एवढंच करावं की लक्ष ठेवणे, म्हणजे काय की विचारणे मुलांना की काल टीचरनी सांगितलेलं केलंस का रे, काल काय म्हणलं टीचर, बस आपल्या आईचं लक्ष आहे आपल्याकडे, या भावनेतनं मुलं सगळं व्यवस्थित करतात. अजून एक सध्या की शिक्षण म्हणजे बिझनेसच झालाय लोकांचं, की तळमळतेने बाबा त्या स्टुडंटला यायला पाहिजे असं कोणी नाही. एकदा तू समथिंग 1 hours 2 hours तू क्लासमध्ये प्रेझेंट राहायला ओके, त्यानंतर तू कोण मी कोण लक्ष पण देत नाहीत. हा मुद्दा वेगळाच, पण एक प्राइसिंगच्या बाबतीत किंवा फीज खूप झालेत सध्या, मुलांना तेवढं शिकवणं म्हणजे तेवढं शक्य होत नाहीये पॅरेंट्सना. तर तुमच्याकडे ती प्राइसिंगची सिस्टीम कशी आहे, किंवा मंथली, इयरली कसं आहे शेड्यूल तुमचं? मग अशी मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म बद्दल जे बोलले की ऑनेज हा जो आमचा प्लॅटफॉर्म आहे, तर शिक्षण महाग झालंय हे नक्कीच आहे. त्याला पण इतर बरेच फॅक्टर्स कारणीभूत आहेत, त्याच्या डिस्कशन मध्ये आपण नको जाऊया. पण माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये जे कोर्सेसची जी प्राइस आहे, किंमत आहे, ती अतिशय वाजवी आणि अतिशय कमी दरातले कोर्सेस आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि याचं कारणच हे आहे की ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा, असाच माझा त्यामागचा उद्देश पण आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी हे मला अतिशय, म्हणजे विद्यार्थ्यांना काहीतरी देणं हे मला खूप आवडतं, आणि आवडतं म्हणण्यापेक्षा की ती काळाची गरज पण आहे. बरोबर. आणि त्यासाठीच मी हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने लॉन्च केलाय की त्याचे दर कोणाला परवडणार नाही तसे नाहीच आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये आणि रास्त किमतीमध्ये आम्ही ते कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये जे कोर्सेस आहेत 8वी 9वी 10वी, SSC CBSE ICSE किंवा 11वी 12वी सुद्धा, फिजिक्स केमिस्ट्री, तर हे सगळे कोर्सेस अतिशय कमी किमतीत याच्यावर उपलब्ध आहेत. 8वी ते 10वीचे कोर्सेस अगदी 2,000 रुपये किंमत, इतक्या कमी किमतीमध्ये ते अवेलेबल आहेत. आणि मीडियम ऑफ कम्युनिकेशन जे आहे त्याच्यामध्ये ते CBSE असेल तर हिंदी इंग्लिश, ICSE असेल तर फक्त इंग्लिश, SSC असेल तर इंग्लिश मराठी, असं टीचर्सनी शिकवलेलं आहे की म्हणजे अंडरस्टँडिंगलाही मुलांना काही कठीण जायला नको.
की आपापल्या भाषेमध्ये जर का थोडंसं समजावून सांगितलं तर ते जास्त चांगलं कळतं. बरोबर. शिवाय हे वर्षभराचं आहे, तर वर्षभरात कितीही वेळा ते बघू शकतात. अच्छा, सबस्क्रिप्शन 1 इयरचा आहे का 1 तुमच्याकडे? इयरचं आहे. अच्छा. तर मग एकदा घेतल्यानंतर किती वेळा ते व्हिडिओज बघू शकतात तेवढ्या वर्षभरात. इतक्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. टेस्ट सिरीजचे पण कसे आहेत प्राइसिंग शेड्यूल्स? टेस्ट सिरीज 11वी-12वीला आम्ही 15,000 रुपये चार्ज करतो. आता याच्यामध्ये पेपर्स तर घेतोच आम्ही त्यांचे, पण त्यांना ऑनलाईन पण लॉग इन करून देतो. म्हणजे त्यांना सीईटी ऑनलाईन होते, कारण तर ऑनलाईन पण सीईटीची प्रॅक्टिस त्यांना करता येईल अशी व्यवस्था आम्ही त्यांना करून देतो. आणि 8वी ते 10वीला तर जेमतेम 10,000 रुपये फी आम्ही ठेवलेली आहे. म्हणजे मग वर्षभर दर आठवड्याला ते पेपर सॉल्व्ह करत राहते. प्रत्येक वीक मध्ये एक पेपर असतो का? आणि ऑनलाईनच घेता तुम्ही एक्झाम्स टेस्ट सिरीजचे? हो, ऑनलाईन म्हणजे दोन्ही. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जर का ते बाहेर असतील तर आम्हाला ते आम्ही त्यांना PDF पाठवू आणि ते आम्हाला स्कॅन करून उत्तरं पाठवू शकतात. आणि मग आपण एक सेशन अरेंज करू त्यांचं झूम किंवा गुगल मीटवर, आणि तिथे आपण त्यांना सगळं त्यांच्या सगळं म्हणजे जे काय त्यांचं चुकलंय किंवा जे त्यांनी काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे नेक्स्ट टाइम, ते सगळं आपण त्यांना टीचर्स आमचे त्यांना मार्गदर्शन करते. अच्छा, साधारण किती टेस्ट होतात एका 1 इयर मध्ये? 100+ पेपर सोडवून होतात मॅडम. अच्छा. तुमच्या व्ह्युअर्सना आपण TOD 30 हा एक कुपन कोड देऊ शकतो. म्हणजे त्या कुपन कोडनी त्यांना अजून फर्दर मी 30% डिस्काउंट करून देते. थँक्यू मॅम, तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आलात आणि प्रेक्षकांसोबत संवाद साधलात आणि एवढी महत्वाची माहिती पोहोचवलीत, त्याबद्दल टाइम्स ऑफ डेमोक्रेसी कडून तुमचे मनापासून आभार. थँक्यू.